सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसी राजकारणमधील प्रमुख अडथळा महाविकास आघाडी सरंजामशाही प्रस्थापित धार्जिनी आहे। महाविकास आघाडी ओबीसींना प्रतिनिधित्व देत नाही। त्यांच्या तुलनेत भाजप ओबीसींना प्रतिनिधित्व देते, पण भाजपाला दलित मुस्लिम मतदान होत नाही। परिणामी ओबीसी उमेदवार पराभूत होतात। ओबीसींना महाविकास आघाडी तिकीट देत नाही। आता हा तिढा कसा सोडवायचा? ओबीसी प्लस मुस्लिम प्लस बौद्ध जर एक झाले तर नवीन लोकांना संधी भेटेल। जर मराठा प्लस मुस्लिम प्लस बौद्ध एक झाले तर ओनली मराठा समाजाला संधी भेटेल। मराठा समाज असा आहे की ते आपल्या जातीच्याच माणसाला मतदान करतात, मग उमेदवाराचा पक्ष कोणताही असो। ओबीसी भटक्या विमुक्त पक्षांनो, जरांगेला सकल मराठा समाजानं ताकद दिल्यामुळे सर्व पक्षीय मराठा समाजाचा फायदा झाला। मराठा समाजाला शिक्षण, सहकार, सर्व क्षेत्रात फायदा झाला। नोकरी, विद्यार्थी साथी असलेली सारथी, अण्णासाहेब महामंडळ, एससीबीसी, ईडब्ल्यूएस सगळ्या ठिकाणी फायदा झाला। भरघोस शासकीय लाभ मिळाला। सर्व राजकीय पक्षात सध्या एकच कार्ड चालते, ते म्हणजे मराठा। 2024 लोकसभामध्ये एका मराठा जातीचे 32 खासदार निवडून आले। मग कोणताही पक्ष असो, मराठा समाजानं पक्ष न बघता फक्त मराठा उमेदवार बघितले। पक्ष कोणतेही असो, मराठा समाजाला मतदान केला। विचारधारा असल्या कोणत्याही गोष्टीला थारा न देता मराठा हाच विचार आणि मराठा हाच आचार ह्या रणनीतीनं लढले आणि जिंकले सुद्धा। एवढंच काय, सगळ्या जातीचे मुख्यमंत्री ठाकरे, सीकेपी फडणवीस, ब्राह्मीण ह्या बासनात गुंडाळून कल परवाचा एकनाथ शिंदे फक्त मराठा आहे म्हणून मुख्यमंत्री पदासाठी बसवला गेला। भुजबळांना तर तिकीट नाही। राज्यसभावर पण मराठा। थोडक्यात सांगायचं तर मराठा समाज केंद्रस्थानी आला। जैन, मारवाडी, लिंगायत, ब्राह्मण, दलित, मुस्लिम ह्या सगळ्या जाती मराठ्यांच्या तालावर नाचत आहेत। सगळ्यात वाईट आणि नामुष्की म्हणजे 60% ओबीसी, ज्यामध्ये 379 जाती आहेत, त्या ओबीसी आरक्षणावर गदा आली आहे। महाराष्ट्रामध्ये खंडीभर जाती असताना फक्त एका जातीचे लाड सुरू आहेत। यावर मात करण्यासाठी आणि ह्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी, आपले राजकीय वाचण्यासाठी आपले सर्व पक्षीय ओबीसी उमेदवार पाडले। आंबेडकर पाडले, रामदास तडस, तेली, सर्व समाजांना, सर्व जातींना ठरवून पराभूत केलं। या झुंडशाही आणि जातीयवादीला उत्तर त्याच भाषेत दिलं पाहिजे। यासाठी राज्यातील सकल ओबीसी, 12 बलुतेदार, भटके, विमुक्त यांनी एक दिलानं तन मन धन समर्पण केलं। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी आंदोलनातील ताकद दिली पाहिजे, तर राज्यस्तर सकल ओबीसी केंद्रस्थानी येईल आणि सर्व पक्ष, राजकीय तसेच सर्व पक्षात ओबीसींचा फायदा होईल। त्यामुळे सर्वांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष या आंदोलनाला बळकटी आणि ताकद दिली पाहिजे, तरच ओबीसी जिवंत राहील, दमनमुक्त राहील आणि सकल ओबीसी फायदा होईलच। 60% आणि राज्यातील सर्व समाज टॅक्स भरत आहे आणि एक समाज आपल्या पैशावर चैनी करत आहेत। ह्याचा सारासार विचार करून हाके यांना पाठिंबा द्या। ह्याचा सारासार विचार करून हाके यांना पाठिंबा द्या। एक ओबीसीचे नुकसान म्हणजे 60% सकल ओबीसींचं नुकसान। ओबीसी समाजासाठी अजून महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मंडल आयोग 100% लागू करणे। नॉन क्रिमी लेअरची अट 8 लाख रद्द करून 20 लाख पर्यंत वाढवणं। नाहीतर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व नसून फक्त गरीब हटावचा कार्यक्रम होईल। एससी एसटी निवडून येत नाही म्हणून त्यांना घटनेनं आरक्षण दिलं आहे। राजकीय प्रतिनिधित्वासाठी ओबीसी तर कुठे निवडून येतो, राजकीय भागीदारी नाही। त्यामुळे ह्या धर्तीवर ओबीसी लोकसभा, विधानसभा आरक्षण ही काळाची गरज आहे।